नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 3 ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. तर चला बघूयात आजची चार्ट स्टोरी काय होती. तर इथे तुम्ही बघू शकता की हा होता ओरिजिन पॉईंट जिथून एक मोठी डाऊन मूव्ह आली आहे मोर दॅन 1500 पॉईंटची आणि प्राईस फर्स्ट टाईम आली आहे इकडे परत. आणि मग ऑब्वियसली गोष्ट आहे की जर प्राईस फर्स्ट टाईम टेस्ट करते आहे या रेजिस्टन्स झोनला, इथून थोडाफार पुलबॅक येऊ शकतो आणि त्याच्यानंतर डिसाईड होऊ शकतं की प्राईस ही लेवल ब्रेक करणार का इथून रिव्हर्स करणार. तर माझी ट्रेडिंग आयडिया अशीच होती की फर्स्ट टाईम टेस्ट केलं आहे सो इथून थोडीफार डाऊन मूव्ह येऊ शकते. मग मी त्याच्यामुळे प्लॅन करत होतो एक शॉर्ट साईडला ट्रेड. तर पहिला ट्रेड आपण घेतला होता, आपण ही बघू शकतो, ही आहे माझी ऑर्डर बुक अराउंड 150ला. म्हणजेच मी तुम्हाला मार्क करून दाखवतो, मी शॉर्ट केलं होतं इकडे आणि स्टॉप लॉस ठेवला होता डे हायच्या इथे. मग झालं काय की 10 ते 15 मिनिट मी वेट केलं आणि 10 मिनिटात थोडं समजून गेले की प्राईस आता तरी खाली जायचे चान्सेस वाटत नाही आहेत. सो मी लगेच एक्झिट करून दिलं आणि या ट्रेडमध्ये बुक केलं अराउंड 1200 रुपयाचा लॉस. मग सेकंड ट्रेड आपण घेतला होता 241ला. ट्रेडिंग आयडिया अगेन सेम होती, काहीच चेंज नव्हता, फक्त ट्रेडिंग पोझिशन चेंज होती. सो मी अगेन शॉर्ट केलं होतं जेव्हा ही कॅन्डलने फ्लिक दिली वरती अराउंड 57,750च्या आसपास आणि स्टॉप लॉस परत ठेवला होता डे हायच्या इथे. तर या फ्लिकमध्ये आपल्याला प्रॉफिट दिसत होता, पण इथे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला कारण मार्केट क्लोजिंगचा देखील टाईम होता आणि आपल्याला परत लॉस नव्हता बुक करायचा. म्हणून मी माझा स्टॉप लॉस ॲग्रेसिव्हली ट्रेल केला होता. तर आपण एक्झिट केलं अराउंड 3 वाजून 3 मिनिटांनी आणि याच्यामध्ये बुक केलं आपण अराउंड 1800 रुपयाचा प्रॉफिट. तर आजचे टोटल पोझिशन्स होते, टोटल आपण बुक केलं आहे 625 रुपयांचा प्रॉफिट. तर इन द एंड तुम्ही हे बघू शकता की किती मोठी एक कॅन्डल बनली आहे. जेव्हा मार्केट क्लोज व्हायचा टाईम आहे तेव्हा अराउंड मोर दॅन 500 पॉईंटची एक कॅन्डल बनली आहे. याच्यामुळे स्टॉप लॉस लावणं, याच्यामुळे स्टॉप लॉस ट्रेल करणं आणि व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट करणं हे खूप गरजेचं आहे, कारण एका कॅन्डलने तुमच्या अकाउंटला खूप मोठा डेंट पडू शकतो. याच्यामुळे ऑप्शन सेलिंग जेव्हा करताय स्पेशली तेव्हा ट्राय करा की रिस्क मॅनेजमेंट एकदम तुमची अप्रोप्रिएट आणि ॲक्युरेट पाहिजे, नाहीतर तुमचं अकाउंटला खूप मोठा डेंट पडू शकतो. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. आय होप तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा.